नमस्कार. कधी-कधी असं होतं ना, दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो ते कळतच नाही. सगळी धावपळ, कामं, जबाबदाऱ्या, पण ह्या सगळ्याच्या शेवटी खरंच आपल्या हातात काय उरतं? आज आपण एका अशा जबरदस्त कवितेवर बोलणार आहोत, जी आपल्याला थांबवून एक थेट प्रश्न विचारते, की आपण आपला उद्या खरंच कमावला आहे का? या कवितेची सुरुवातच इतकी पोटेंट आहे, फक्त एक ओळ. आज तुमच्या वाटेवरून गेल्यामुळे कोणी जास्त आनंदी झाला आहे का? किती साधा प्रश्न आहे नाही का? पण तेवढाच खोल. विचार करा, 100 वर्षांपूर्वी विचारलेला हा प्रश्न आजही आपल्या या वेगवान आयुष्यात थेट काळजाला हात घालतो. तर हा प्रश्न ज्यांनी विचारलाय ते कवी आहेत एडगर गेस्ट. त्यांना एक खास नाव मिळालं होतं, लोकांचे कवी. का? कारण त्यांची भाषा एकदम साधी, सोपी होती. त्यांचं लिखाण नेहमीच एक आशेचं किरण दाखवायचं आणि म्हणूनच ते सामान्य माणसाच्या थेट हृदयापर्यंत पोचायचे. एडगर गेस्ट यांच्या आयुष्याचा प्रवासही खूप इंटरेस्टिंग आहे. जन्म इंग्लंडचा, पण वयाच्या 10व्या वर्षी ते अमेरिकेत आले. आणि कमाल म्हणजे अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी लिहायला सुरुवात केली. म्हणजे विचार करा, जवळजवळ आपलं सगळं आयुष्य त्यांनी लोकांच्या भावनांना, त्यांच्या आशा आकांक्षांना कवितेतून आवाज देण्यासाठी दिलं. म्हणूनच ही कविता फक्त वाचण्यासाठी नाहीये. हे एक आवाहन आहे, एक प्रकारचा आरसा आहे जो आपल्याला स्वतःला तपासायला मदत करतो. ती आपल्याला सरळ विचारते, असं काही केलंय का आज, ज्यामुळे दुसऱ्या कुणाचं आयुष्य थोडंसं, अगदी थोडंसं का होईना, सोपं झालं असेल? चला तर मग या कवितेच्या आत जरा डोकावून बघूया. कवीने आपल्यासमोर काही कसोट्या ठेवल्या आहेत आणि पहिली कसोटी आहे आपल्या रोजच्या वागणुकीची. दिवस संपताना कवी काही प्रश्न आपल्यासमोर ठेवतात. तुमच्यामुळे कोणी आनंदी झाले का? आज तुम्ही कोणाशी बोललात हे लक्षात ठेवण्यासारखं काही होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याबद्दल 2 चांगले शब्द बोलणारं कोणी आहे का? बापरे, किती थेट प्रश्न आहेत हे. खराच विचार करायला लावणारे. आता वळूया दुसऱ्या कसोटीकडे. इथे कवी आपल्यासमोर 2 रस्ते ठेवतायत. जगात वावरण्याचे 2 अगदी वेगळे मार्ग. एक आहे इतरांचा विचार करण्याचा आणि दुसरा फक्त स्वतःचा. हे 2 मार्ग किती किती वेगळे आहेत याची जरा कल्पना करा. एका बाजूला वाटेत भेटलेल्या मित्राला दिलेलं एक खरंखुरं मनापासूनचं हसू आणि दुसऱ्या बाजूला फक्त नावापुरतं हाय म्हणून गर्दीत गायब होणं. एका बाजूला असं काहीतरी करणं ज्यासाठी कोणीतरी मनापासून थँक्यू म्हणेल आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार. कवितेत एक खूप महत्वाचा शब्द आहे, चर्लिश. याचा साधा अर्थ होतो उद्धट किंवा असभ्य. म्हणजे जेव्हा कवी चर्लिश हावडी म्हणतात, तेव्हा ते फक्त कोरड्या हायबद्दल बोलत नाहीत, तर त्यामागच्या तुच्छतेच्या भावनेबद्दल बोलतायत. आणि दुसरा शब्द आहे थ्रॉंग, म्हणजे गर्दी, लोकांचा समूह. गर्दीत नाहीसं होणं हे आजच्या काळात किती लागू होतं नाही का? रस्त्यावरची गर्दी असो किंवा मग सोशल मीडियावरची, आपण किती सहज इतरांकडे दुर्लक्ष करून आपल्याच विश्वात हरवून जातो. ओके, आता तिसरी कसोटी. ही आहे आपल्या कृतींच्या परिणामांबद्दल, म्हणजे आपण आपल्या मागे काय सोडून जातो याचा विचार. आणि बघा, कवी मदत करायला काही खूप मोठं करायला सांगत नाहीत. ते म्हणतात, वाटेवरून जाणाऱ्या अनेकांपैकी निदान एकाला तरी मदत करा. आपल्या बोलण्याने किंवा कामाने एका माणसाच्या चेहऱ्यावर तरी हसू आणा. आणि ज्याची आशाच संपली आहे त्याला पुढे बघण्याची थोडीशी हिंमत द्या. खरंच, किती सोप्या पण किती महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. आणि मग येतो तो प्रश्न, जो खरं तर आपल्या सगळ्या कृतींचा सार आहे, की तुम्ही मागे दयेचा मार्ग सोडला आहे की असंतोषाची एखादी जखम? विचार करा, आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडीचा हाच तर शेवटचा परिणाम असतो. कवितेत एक शब्दप्रयोग आहे, सोअरली स्पेंट. याचा अर्थ काय? तर असा दिवस जो वाया गेला आणि शेवटी फक्त निराशा किंवा पश्चाताप उरला. कवी हेच विचारतायत की आपला दिवस सत्कारणी लागला की असाच वाया गेला. आणि आता आपण या कवितेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा आहे अंतिम निकाल. दिवसभरात आपण जे काही केलं त्याचा हिशोब आता मांडला जाणार आहे. कल्पना करा, दिवस संपलाय आणि आपण झोपण्यासाठी डोळे मिटतो. आणि त्या शांततेत आपल्याला असं वाटतं का की देव म्हणेल, तू आज जे काही केलंस त्यामुळे तू उद्याचा एक अजून दिवस कमावला आहेस? हा प्रश्न,
हाच या कवितेचा आत्मा आहे. तो आपल्याला काय सांगतो की आपल्या उद्या हा फक्त नशिबाने मिळत नाही, तो आपल्या आजच्या कर्माने कमवावा लागतो. तर मग हाच प्रश्न स्वतःसाठी आहे. आजचा दिवस तर गेला, पण आपण आपल्यामध्ये नक्की कोणता मार्ग सोडून चाललो आहोत? दयेचा की असंतोषाचा? जरा विचार करा.